मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये प्रचंड कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्ये पूर्व हंगामी जे आपल्या ऊसाच्या लागणी आहेत, ज्या ऑक्टोबर किंवा सप्टेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये सुद्धा केलेले आहेत किंवा आत्ता ज्यांनी केलेले आहेत त्यांच्यासाठी, इथून पुढे जे करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण थंडी प्रचंड आहे आणि थंडीमध्ये मुळं कार्यक्षमपणे काम करत असतात आणि पाण्याचा जास्त अतिरेक झाला की मुळं गारठतात आणि त्यामुळे आपल्या पिकाची वाढ होत नाही. परिणामी आपल्या पिकाला, ऊस पिकाला फुटवे निघत नाहीत. तर हा फुटवे कसे काढायचे थंडीमध्ये, त्यासाठी मी तुम्हाला 3 प्रकारचे डोस सांगणार आहे. त्यातला कोणताही एक वापरा, तुम्हाला 100% रिझल्ट येणार. तर महाशिवार चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मी आपला लाडका शुभम पवार आणि आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे 3 प्रकारचे रासायनिक भेसळ डोस, जे ऊसाला तुम्ही 45 ते 60 दिवसांनी टाकायचे आहेत. शक्यतो 60 दिवसांनी टाका, कारण वयाच त्या दिवसानंतरच तो भेसळ डोस वापरला जातो. आणि कृपया विनंती आहे की हा भेसळ डोस तुम्ही माती ॲड करा, जेणेकरून तुमच्या ऊसाला चांगला त्याचा रिझल्ट येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. सर्वांना सबस्क्राईब करायला हवा. जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाजूला जर तुम्ही स्लाईड केलं तर तिथं हाईप नावाचा ऑप्शन येतो. प्रत्येक व्हिडिओला आपल्या हाईप द्या, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यास मदत होईल. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओला आपण चालू करूया. सरळ मी आता बाकीचे लांबट न लावता तुम्हाला सरळ 3 डोस टाकतो आणि मग आपण व्हिडिओ संपूया. पहिला डोस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 14-35-14 किंवा 12-32-16 ह्यातलं कोणतंही एक वापरू शकता. त्याची 2 पोती घ्या, युरियाची 2 पोती घ्या, मॅग्नेशियम सल्फेट 1 पोतं घ्या, MOP म्युरेट ऑफ पोटॅश जे आहे त्याचं 1 पोतं घ्या, निंबोळी पेंड 1 पोतं घ्या आणि त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियनचं एक 10 किलोची बॅग घ्या. कीटकनाशक असेल आवश्यक तुम्हाला वाटत असेल आपल्या शेतामध्ये, तर रिजंटसारखी एक 4 ते 5 किलोची बॅग तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. तर हा झाला मित्रांनो पहिला डोस. आता दुसरं कॉम्बिनेशन जे आहे, दुसऱ्या संमिश्र खताचा जो डोस आहे तो मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तुम्ही युरिया 2 पोती घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 10-26-26 ही 1 किंवा 2 पोतं घ्यायचे. त्याच्यानंतर जे मागच्या डोसमध्ये सांगितलं तर त्यातली निंबोळी पेंड ही प्रत्येक डोसमध्ये वापरायची आहे. निंबोळी पेंड घ्या किंवा गांडूळ खत आहे ते 100 किलो घेतलं तरी चालेल, जेणेकरून तुमचे जीवाणू चांगले काम करतात आणि पिकालापर्यंत रासायनिक खते आपली चांगली ऑपटेक होतात. तर त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रियनची 10 किलोची बॅग किंवा गंधक जे असतं बेनसल्फच आहे ते 10 किलो टाका. हा दुसरा प्रकारचा डोस झाला मित्रांनो. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये तुम्हाला सांगतो मी, त्याच्यामध्ये आपल्याला 20-20-0-13 किंवा 24-24-0 यापैकी कोणतं उपलब्ध होईल त्यापैकी एक वापरा. त्याची 2 गोणी घ्या, युरियाची 2 गोणी घ्या, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलोमध्ये तुम्हाला मिळेल ते घ्या, MOP घ्या. MOP घेतल्यानंतर निंबोळी पेंड किंवा गांडूळ खत यातलं काहीतरी घ्या आणि मायक्रोन्यूट्रियनचं 10 किलो, ज्याच्यामध्ये इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा मग त्याच्यामध्ये 10 किलो मिश्रमध्ये तुम्हाला ते येऊन जातं. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे आजचे 3 डोस आहेत. या 3 डोसपैकी तुम्ही एक कोणताही कॉम्बिनेशन वापरा, तुमच्या पिकाला फुटवा 100% येणार आहे. आणि विषय याच्यातला महत्त्वाचा आहे, फुटवा होण्यासाठी 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर याचं गमक जर बघितलं, नायट्रोजन आणि फॉस्फरस, ह्या 2 गोष्टीमुळेच आपल्या ऊसाचा फुटवा चांगला होत असतो. ह्या 2 गोष्टी ज्या संमिश्र खतामध्ये जास्त प्रमाणात, ती खते कोणतेही वापरा. आणि तीच खते वापरून मी तुम्हाला 3 प्रकारचे डोस सांगितले, ते कोणतेही वापरा. शक्यतो जेवढं शक्य होईल तेवढं त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक जे शेणखत 10 किलो असेल किंवा गांडूळ खत 100 किलो असेल ते वापरा, जेणेकरून जीवाणूसुद्धा तुमच्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट राहतील. तर मित्रांनो, हे 3 डोस तुम्हाला कसे वाटतात आणि हे सोडून तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन अजून चांगलं वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत आपण थांबूया आणि चॅनल सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा ही कळकळीची विनंती. धन्यवाद.